समर्थ पुढे सांगतात, हरिकथा सांडू नये. सकाळी बोललो मी आपल्याला, ते कधीही हरिकथा त्याचा त्याग करू नये. पूर्वीच्या काळी लोक कमी सोयी असून सुद्धा संतुष्ट असायचे. याचं कारण त्यांचा संबंध आठवड्यात महिन्यात कुठेतरी ज्ञानोबा तुकोबांच्या लिटरेचरशी, साहित्याशी जुळला जायचा. फार त्यांना काही मोक्षापेक्षा भक्तिभिक्ती नाही जमायची, लक्षात घ्याल. पण ही मंडळी प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक जण कुठे ना कुठे, स्त्रिया असायच्या, दुपारी 2 ते 3 हरिविजय एखाद्याच्या ग्रंथ लावले जायचे बघा. आठवत असेल आपल्याला, आपली आई आजी आठवा, ती तांदूळ घेऊन जायची निवडायला, निवडत 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 ते हरिविजय ऐकायची. सगळं तासभर नाही, तासभरातली 2-5 मिनिटच तिची एकाग्रता व्हायची. पण त्या निमित्तानं श्रीधरांच्या त्या हरिविजयाशी ती कनेक्ट व्हायची. आणि द्रौपदीची कथा, अमकी कथा ती ऐकून घरी यायची. आणि मग तिच्या डोक्यात तिला न विचारता ती कथा चालायची. आणि संकट आल्यानंतर द्रौपदीचं वाक्य ती घरात बोलायची, आहे ओ भगवंत काळजी नका करू. कॉपी पेस्ट करायची ती. आणि त्या वाक्यानं ते घर तरुण जायचं की नाही बोला. घरातला पुरुष माणूस गुरुवार असेल, एकादशी असेल, जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल, विठोबाचं मंदिर असेल, भजन असायची बघा. अशी गोष्ट मी काही फार वेगळं सांगत नाहीये. आणि तो मनुष्य जाऊन बसायचा, तो काही त्यातलं फार अगदी काही तुकोबांच्या अभंगात पीएचडी नसायचा. तो मागं बसायचा आणि तो गाणारा मनुष्य विविध प्रकारच्या चाली लावून म्हणायचा, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी, काळ आला जवळी, ग्रासावया ग्रासावया, काळ आला जवळी, ग्रासावया ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बाजेमा, काळाची ही उडी पडेल बाजेमा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा पाठची बहीण सेजेची कामिण दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोयरी धायरी भली भली. तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी, तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी. एका चक्रपाणी, एका चक्रपाणी, एका चक्रपाणी वाचून या. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. असं एखादं भजन ऐकून मनुष्य घरी यायचा आणि मनामध्ये त्याला न विचारता तो विचारतो, झोपला तरी नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला, मृत्यू येईल त्यावेळेला काही उपयोगाचं नाही आहे. हे कुठेतरी त्याच्या अंतःकरणात जाऊन बसायचं आणि तो टेन्शन लेस व्हायचा. की नाही सांगा? 50 वर्षापूर्वी ही गोष्ट घडायची की नाही?
आज टेन्शन, डीप डिप्रेशन हे व्हायचं, वाढायचं कारण काय? समर्थ आहे बॅलन्स. बरं का, ही अत्यंत महत्वाची 35वी ओवी आहे. जीवनात बॅलन्स राहायचं मर्म, मास्टर की सांगणारी ही ओवी आहे. हरिकथा सांडू नये.